Okay, so next part that we are going to study is magnetic moment of a coil. Magnetic moment of coil. आता मॅग्नेटिक मोमेंट ऑफ ए कॉइल म्हणजे एक्झॅक्टली काय, तर एव्हरी कॉइल ऍक्ट्स लाईक अ बार मॅग्नेट. म्हणजे प्रत्येक कॉइल जी आहे ती बार मॅग्नेट प्रमाणेच ऍक्ट होते. ठीक आहे. जसं मॅग्नेटला मॅग्नेटिक मोमेंट असतं तसं कॉइलला देखील काय असतं, मॅग्नेटिक मोमेंट असतं. तर मॅग्नेटिक मोमेंट म्हणजे एक्झॅक्टली काय हे तुम्हाला मॅग्नेटिझम या टॉपिक मध्ये स्टडी करायला मिळेल. ठीक आहे. तर मॅग्नेटिक मोमेंट हे कुणाला असतं लक्षात घ्या, मॅग्नेटिक म्हणजे एखाद्या मॅग्नेटला असणार आहे किंवा मॅग्नेटिक डायपोलला असणार आहे. ओके, सो लक्षात घ्या, एव्हरी करंट कॅरिंग कॉइल, ओके, एव्हरी करंट कॅरिंग कॉइल प्रत्येक करंट कॅरिंग कॉइल जे असणार आहे, इट ऍक्ट्स लाईक अ मॅग्नेट. ठीक आहे. म्हणजे प्रत्येक करंट कॅरिंग कॉइल जे आहे या पद्धतीनं सपोज एक कॉइल असेल तर ती मॅग्नेट प्रमाणे ऍक्ट होते. म्हणजे याच्यामधून या कॉइल मधून करंट पास केला असता एक साइड त्याचे काय होणार आहे, नॉर्थ पोल म्हणून ऍक्ट होणार, दुसरी साइड जी आहे ती साऊथ पोल म्हणून ऍक्ट होणार आहे. ओके, आता कुठली साइड नॉर्थ पोल आणि कुठली साइड साऊथ पोल म्हणून ऍक्ट होणार आहे, तर लक्षात घ्या हे कसं आयडेंटिफाय करायचं. जर क्लॉकवाईज करंट असेल, म्हणजे एका साइडनं आपल्याला बघितलं आणि तिथे क्लॉकवाईज करंट फिरताना दिसत असेल तर इट इज अ साऊथ पोल, आणि दुसऱ्या साइडनं बघितल्यानंतर सपोज अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन करंट फ्लो होताना जर दिसत असेल तर इट इज नॉर्थ पोल. म्हणजे एखाद्या करंट कॅरिंग कॉइलचे नॉर्थ पोल आणि साऊथ पोल कुणीकडे असतात, कसं आयडेंटिफाय करायचं आहे, करंटच्या डायरेक्शनवरून. कारण कुठल्याही कॉइलमध्ये एका एंडनं बघितल्यावर क्लॉकवाईज करंट दिसत असेल तर दुसऱ्या एंडनं बघितल्यानंतर काय होणार आहे, अँटी क्लॉकवाईज करंटच दिसणार. ठीक आहे. म्हणजे एका साइडला साऊथ पोल तयार होणार आणि दुसऱ्या साइडला नॉर्थ पोल तयार होणार आहे. सो इट इज लाईक अ मॅग्नेट. हे एखाद्या मॅग्नेट प्रमाणे असणार आहे आणि याच्या भोवतीचं मॅग्नेटिक फील्ड जे आहे ते एखाद्या बार मॅग्नेट प्रमाणेच असतं. आणि याच्या डायपोल मुवमेंट किंवा मॅग्नेटिक मोमेंटचा फॉर्म्युला काय असतो बघा. मॅग्नेटिक मोमेंट ऑफ ए कॉइल इज गिवन बाय फॉर्म्युला magnetic moment of a coil is given by m is equal to NIA. So this is the formula. सो एखाद्या कॉइलचं मॅग्नेटिक मोमेंट असणार आहे NIA. तर याच्यामध्ये N म्हणजे काय असणार आहे, टोटल टर्न्स ऑफ दॅट कॉइल. I म्हणजे काय, इलेक्ट्रिक करंट थ्रू द कॉइल. आणि A म्हणजे काय, एरिया ऑफ कॉइल असणार आहे, विच इज गिवन बाय पाय आर स्क्वेअर. जनरली सर्क्युलर कॉइल असते आणि त्याचा एरिया असणार आहे पाय कॅपिटल आर स्क्वेअर. आता याच्याच रिलेटेड काही फॉर्म्युले बघूया, काही कन्सेप्ट बघूया. ठीक आहे. तर बेसिक फॉर्म्युला तर तुम्हाला लक्षात आलेला असेल, NIA. बेसिक फॉर्म्युला काय आहे, NIA, मॅग्नेटिक मोमेंट ऑफ ए कॉइल इज इक्वल टू NIA. सो दिस इज द बेसिक फॉर्म्युला. ओके. तर याच्यामध्ये नेक्स्ट कन्सेप्ट काय बघा. सपोज देर इज अ सेमी सर्क्युलर लूप. ओके, म्हणजे याच्यामधला एक क्वेश्चन बघूया. सेमी सर्क्युलर लूप आहे ऑफ रेडियस, सेमी सर्क्युलर लूप आहे की ज्याची रेडियस किती आहे, स्मॉल आर आहे. आणि त्याच्यामध्ये काय होतंय, इन विच चार्ज क्यू जो आहे सर्क्युलेट विथ स्पीड v.
circulates with speed v स्पीड न सर्क्युलेट होत आहे. तर आपल्याला मॅग्नेटिक मोमेंट फाइंड आउट करायचं आहे. देन मॅग्नेटिक मोमेंट ऑफ दिस सेमी सर्क्युलर लूप. ओके, आता कसं येणार बघा. देर इज अ सेमी सर्क्युलर लूप लाईक दिस. सपोज चार्ज इज फ्लोइंग लाईक दिस. इथून असं जाणार, परत अलॉंग डायमीटर पाठीमागे येणार आणि सेमी सर्क्युलर लूप असल्यामुळे करंट असं सपोज फ्लो होतोय. ठीक आहे. आता चार्ज फ्लो होणार म्हणजे करंट फ्लो होणार आणि करंट फ्लो झाल्यामुळे काय येणार आहे, डायपोल मुवमेंट क्रिएट होणार आहे आणि डायपोल मुवमेंटचा फॉर्म्युला काय आहे, NIA. ओके, सो डायरेक्टली डायपोल मुवमेंट मी लिहितो. डायपोल मुवमेंट इज इक्वल टू NIA. आता N म्हणजे काय, नंबर ऑफ टर्न. आता सिंगल लूप आहे म्हटल्यानंतर नंबर ऑफ टर्न किती येणार, 1 येणार. आता करंट म्हणजे काय असतं, चार्ज डिवायडेड बाय टाइम पिरियड असतं, नेहमी लक्षात ठेवा. म्हणजे एखाद्या लूप मध्ये, सर्कल मध्ये जर चार्ज फिरत असेल तर करंटचा फॉर्म्युला असतं Q/T, Q बाय टाइम पिरियड. आणि एरिया किती येणार आहे, पाय r² डिवायडेड बाय 2 येणार, कारण हा सेमी सर्क्युलर लूप आहे. सो कॅपिटल M इज इक्वल टू चार्ज आहे Q. आता कॅपिटल T म्हणजे काय, एक रिव्होल्यूशन पूर्ण करण्यासाठी लागणारा टाइम. कॅपिटल T म्हणजे टाइम रिक्वायर्ड टू कम्प्लीट 1 रिव्होल्यूशन. आता 1 रिव्होल्यूशन कम्प्लीट करण्यासाठी लागणारा टाइम म्हणजे काय येणार आहे, हे कसं काढणार बघा. आता एक रिव्होल्यूशन कम्प्लीट करण्यासाठी तो किती डिस्टन्स ट्रॅव्हल करणार बघा. हे एवढं डिस्टन्स अगोदर ट्रॅव्हल करावं लागेल, दॅट इज πr. आणि त्याच्यानंतर हे 2r, म्हणजे एकूण डिस्टन्स कव्हर करणार आहे πr + 2r. ठीक आहे. पण टोटल सर्कम्फरन्स किती असतो, 2πr. हाफ सर्कम्फरन्स इथं आहे πr. एक रिव्होल्यूशन त्याला कम्प्लीट करायचं आहे चार्जला, त्याच्यामुळे अगोदर πr डिस्टन्स कव्हर करावा लागेल आणि परत 2r डिस्टन्स कव्हर करावं लागेल. ओके, हे झालं डिस्टन्स. आणि डिस्टन्स डिवायडेड बाय स्पीड म्हणजे काय असतं, टाइम असतं, इंटू πr² डिवायडेड बाय 2. इथे डायपोल मोमेंटचा फॉर्म्युला फी जे आहे ते न्यूमरेटरला जाईल आणि 2 देखील फी जे आहे ते न्यूमरेटरला जाणार. Q फी डिवायडेड बाय डिनॉमिनेटरला काय होणार बघा, r कॉमन काढलं तर π + 2. ओके, इंटू πr² बाय 2. सो डायपोल मोमेंटचा फायनल फॉर्म्युला येणार आहे, कॅपिटल M इज इक्वल टू, एक r इथे कॅन्सल होईल, r² मधला r, आणि π/Q फी डिवायडेड बाय 2 in bracket π + 2. So this is the answer. This is your answer. म्हणजे बेसिक फॉर्म्युला जो आहे NIA, त्याच्यामध्ये N ची व्हॅल्यू ठेवायची आहे, I ची व्हॅल्यू ठेवायची आहे आणि A ची व्हॅल्यू ठेवायची आहे. लक्षात येते. R लिहायचं राहिलं, सॉरी, याच्यामध्ये R π/Q फी R डिवायडेड बाय 2 in bracket π + 2. त्याच्यानंतर सपोज असा क्वेश्चन दिला की देर इज अ कंडक्टर ऑफ लेंथ L. ओके, देर इज अ स्ट्रेट कंडक्टर. एक अशा प्रकारे स्ट्रेट कंडक्टर आहे किंवा वायर आहे ज्याची लेंथ L आहे. ठीक आहे. अँड इट इज बेंट टू ए सर्कल. काय केलंय बघा, एका सर्कल मध्ये बेंड केली आहे किंवा सर्क्युलर लूप मध्ये बेंड केली आहे. अँड करंट I passes through it. देन मॅग्नेटिक मोमेंट किती असेल, असा क्वेश्चन आहे. आता मॅग्नेटिक मोमेंट ऑफ द लूप.
आता पुन्हा एकदा फॉर्म्युला काय बघा, डायपोल मोमेंटचा फॉर्म्युला आहे NIA किंवा मॅग्नेटिक मोमेंटचा फॉर्म्युला आहे NIA. नंबर ऑफ लूप काही 1च येणार आहे, करंट तर आयचा आहे, फक्त एरिया आपल्याला फाइंड आउट करावा लागेल. आता एरिया कसा फाइंड आउट करणार बघा, सुरुवातीला स्ट्रेट कंडक्टर होता ज्याची लेंथ किती होती, L होती. त्याचं काय करायला लागलोय आपण, एक सर्क्युलर लूप किंवा एक सर्कल तयार करायला लागलो. मग या प्रोसेसमध्ये काय होणार, लेंथ इज इक्वल टू काय होणार आहे, 2 पाय r होणार. फिर r इज द रेडियस ऑफ दिस लूप, बरोबर आहे ना. कारण कंडक्टरचं, स्ट्रेट कंडक्टर L लेंथच्या वायरचा आपण लूप तयार केला तर काय होणार, त्याची लेंथ कुठे जाणार, सर्कम्फरन्सला जाणार. सो L इज इक्वल टू 2 पाय r येणार. सो r इज इक्वल टू काय येणार आहे, L बाय 2 पाय. ही रेडियस मिळाली त्याची आपल्याला, त्या लूपची रेडियस. सो आता डायपोल मोमेंट M इज इक्वल टू NIA. नंबर ऑफ टर्न तर 1च येणार, करंट इज I आणि एरिया काय असतो सर्क्युलर लूपचा, पाय r स्क्वेअर. सो पाय इंटू r स्क्वेअर म्हणजे L स्क्वेअर डिवायडेड बाय 4 पाय स्क्वेअर. सो डायपोल मोमेंट येणार आहे पाय L स्क्वेअर डिवायडेड बाय 4 पाय स्क्वेअर इंटू I. ओके, पाय L स्क्वेअर डिवायडेड बाय 4 पाय स्क्वेअर इंटू I. ओके, तर या पद्धतीनं डायपोल मोमेंट येणार आहे. असाच आणखी एक सिमिलर क्वेश्चन बघूया. Next question. A wire of length L, length capital L, is bent to a square. Bent to a square. Square मध्ये bend केली. And current I passes through it. Passes through it. ओके, एक वायर आहे L लेंथची आहे आणि इट इज बेंड टू ए स्क्वेअर, करंट I passes थ्रू इट. तर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे मॅग्नेटिक मोमेंट. मॅग्नेटिक मोमेंट वर्ड असतो किंवा काही वेळेला मॅग्नेटिक डायपोल मोमेंट असा वर्ड असतो. मग इथे जरा सांगा मला काय होणार. सुरुवातीला स्ट्रेट कंडक्टर होता ज्याची लेंथ किती होती, L होती. आता त्याच्यापासून काय तयार करणार आहे, स्क्वेअर तयार करणार आहे. आता या स्क्वेअरची साइड सपोज A असेल तर L आणि A मध्ये रिलेशन काय येणार इथं, देअरफॉर लेंथ ऑफ द कंडक्टर वायर विल बिकम नाऊ पेरिमीटर ऑफ द स्क्वेअर. कारण हा कंडक्टर जो आहे तो असा बेंड होणार, 4 साइड मध्ये जाणार आहे तो. सो L इज इक्वल टू 4A अँड देअरफॉर A इज इक्वल टू काय होणार आहे, L बाय 4 येणार. A इज इक्वल टू L बाय 4. ठीक आहे. आता मॅग्नेटिक मोमेंटचा फॉर्म्युला काय आहे, NIA असा फॉर्म्युला आहे. नंबर ऑफ टर्न्स किती, 1. ओके, कारण सिंगल लूप आहे. करंट किती आहे, I. आणि एरिया ऑफ स्क्वेअर काय असतं, साइड स्क्वेअर असतं, म्हणजे L स्क्वेअर बाय 16. सो डायपोल मोमेंट येणार आहे I L स्क्वेअर बाय 16. दॅट इज द आन्सर. ओके, सो डायपोल मोमेंट ऑफ स्क्वेअर येणार आहे I L स्क्वेअर बाय 16. हे फॉर्म्युले पाठ करायचे नाहीये, फक्त तुम्हाला हे फॉर्म्युले लक्षात ठेवावे लागतील. परत नेक्स्ट क्वेश्चन काय बघा. वन्स अगेन देर इज अ वायर ऑफ लेंथ L, conducting wire of length L आहे, and it is once again bent. It is bent
to coil, circular coil. It is bent to circular coil of n turns. म्हणजे एक सिंगल सर्कल तयार केलेलं नाही, तर n टर्न्सची काय केलेली आहे, तिथं कॉईल तयार केलेली आहे, ती कॉईल बेंड करून. ओके, a wire of length L is bent to circular coil of n turns. Okay, and current I is passed through it. Then dipole moment find out करायचा आहे किंवा मॅग्नेटिक मोमेंट फाइंड आउट करायचा आहे. क्वेश्चन मार्क. आता इथं काय होणार बघा, L लेनचा कंडक्टर आहे आणि त्याची काय केलेली आहे, या पद्धतीने एक कॉईल तयार केलेली आहे, सर्क्युलर कॉईल तयार केलेली आहे, n टर्न्स. ठीक आहे. आता या सर्क्युलर कॉईलची रेडियस सपोज काय असेल, r असेल. आता इतर रिलेशन काय होणार बघा, लेंथ विल बिकम नाऊ 2 पाय r इंटू n होणार, बरोबर आहे ना. लेंथ विल बिकम नाऊ 2 पाय r इंटू n, कारण एका टर्नला लेंथ किती जाणार, 2 पाय r, आणि असे n टर्न प्रोड्यूस व्हायला पाहिजेत म्हणून सांगितलंय. सो 2 पाय r इंटू n, अँड देअरफोर द रेडियस येणार आहे, रेडियस ऑफ दिस सर्क्युलर कॉईल इज L डिवायडेड बाय 2 पाय n, L डिवायडेड बाय 2 पाय n. आणि आता डायपोल मोमेंटचा फॉर्म्युला, डायपोल मोमेंट m इज इक्वल टू NIA. ओके, L इज इक्वल टू NIA. सो नंबर ऑफ टर्न किती येणार, ऍज इट इज n येणार, करंट I, आणि एरिया किती होणार आहे, पाय इंटू r स्क्वेअर. पाय इंटू r स्क्वेअर म्हणजे काय होणार आहे, L स्क्वेअर डिवायडेड बाय 4 पाय स्क्वेअर n स्क्वेअर होणार. ठीक आहे. आता बघा याच्यामध्ये एक पाय आणि हे एक पाय कॅन्सल होईल, n आणि हे स्क्वेअर मधलं n कॅन्सल होणार आहे, अँड देअरफोर फायनल फॉर्म्युला काय येणार बघा, दॅट इज IL स्क्वेअर divided by 4 pi n. Okay, IL square divided by 4 pi n. So these are different cases. म्हणजे बेसिक फॉर्म्युला काय बघा, डायपोल मोमेंटचा बेसिक फॉर्म्युला आहे m इज इक्वल टू NIA. फक्त तिथं व्यवस्थित व्हॅल्यू तुम्हाला ठेवायचे, नंबर ऑफ टर्न्स किती आहेत, करंट किती आहे, आणि एरिया किती होणार. ओके, सर्क्युलर रूप असेल तर पायर स्क्वेअर, स्क्वेअर असेल तर साईड स्क्वेअर, या पद्धतीनं एरिया फक्त तुम्हाला तिथं प्लेस करायचा आहे. सपोज एक असा क्वेश्चन विचारला, क्वेश्चन काय बघा, there is a straight wire of length L. Okay, wire of length L is bent initially to a circular loop, initially to a circular loop, and then to a square. लक्षात घ्या, L लेनची एक वायर आहे, सुरुवातीला त्याचं सर्कल मध्ये बेंड केलं आणि त्याच्यानंतर स्क्वेअर मध्ये बेंड केलं. देन डायपोल मोमेंट किती येणार आहे, सॉरी रेशो ऑफ डायपोल मोमेंट काय असेल, देन रेशो ऑफ डायपोल मोमेंट्स
म्हणजे सर्क्युलर कॉइलचं डायपोल मोमेंट टू स्क्वेअर कॉइलचं डायपोल मोमेंट याचा रेशो काय येणार. आता बघा सुरुवातीला एल लेनची वायर आहे, त्याचं काय केलं, सर्कल मध्ये कन्व्हर्जन केलं, आर रेडियसच्या सर्क्युलर लूप मध्ये कन्व्हर्जन केलं. तर इथं काय होणार बघा, रिलेशन एल इज इक्वल टू 2 π r होणार अँड देअर फोर रेडियस किती येणार आहे, दॅट इज L/2π ही झाली रेडियस. त्याच्यानंतर एल लेनच्या वायरचं आपण काय केलं, स्क्वेअर मध्ये कन्व्हर्जन केलं. तर इथं काय होणार बघा, लेंथ विल बिकम 4 टाइम्स साइड ऑफ द स्क्वेअर. स्क्वेअरची साइड सपोज ए असेल तर देअरफोर इथं साइड ऑफ स्क्वेअर किती होणार आहे, L/4 होणार. ठीक आहे. आता काय विचारलंय, डायपोल मोमेंट ऑफ द सर्क्युलर कॉइल टू डायपोल मोमेंट ऑफ ए स्क्वेअर कॉइल याचा रेशो. दोन्ही ठिकाणी काय येणार आहे, NIA NIS येणार. आता दोन्ही ठिकाणी नंबर ऑफ टर्न 1 आहेत. दोन्ही ठिकाणी करंट काय आहे बघा, NIA डिवायडेड बाय NIA. दिस इज फॉर सर्कल, दिस इज फॉर स्क्वेअर. नंबर ऑफ टर्न 1, दोन्हीमध्ये करंट I म्हणजे ह्या दोन टर्म पहिल्या काय होईल, कॅन्सलच होतील. म्हणजे काय येणार आहे, आता इथं एरिया ऑफ सर्कल येणार आहे डिवायडेड बाय एरिया ऑफ स्क्वेअर, एवढंच राहणार आहे. सो हा रेशो काढायचा आहे. एरिया ऑफ सर्कल किती होणार आहे, पाय इंटू आर स्क्वेअर, आणि एरिया ऑफ स्क्वेअर म्हणजे काय होणार आहे, ए स्क्वेअर येणार. सो पाय इंटू आर स्क्वेअर म्हणजे एल स्क्वेअर डिवायडेड बाय 4π स्क्वेअर डिवायडेड बाय ए स्क्वेअर. ए स्क्वेअर म्हणजे किती येणार, एल स्क्वेअर बाय 16 येणार. ठीक आहे. सो देअरफोर आता हे पाय आणि एक पाय कॅन्सल होईल, एल स्क्वेअर देखील कॅन्सल होणार. ओके. आणि त्याच्यामुळं शिल्लक काय राहणार आहे, दॅट इज 16 वर जाणार डिवायडेड बाय 4π डिनॉमिनेटरला येणार, म्हणजे 4/π हे तुमचा आन्सर येणार. तिथे ठेवून टाक नंतर बघ. ओके. 4/π इज युअर आन्सर, किंवा 4/π हे तुमचा आन्सर आहे. म्हणजे एल लेनची वायर जी आहे ती सुरुवातीला काय केले, सर्कल मध्ये बेंड केली आणि नंतर स्क्वेअर मध्ये बेंड केली. तर त्या केसमध्ये डायपोल मोमेंटचा रेशो, डायपोल मोमेंट ऑफ द सर्क्युलर कॉइल टू द डायपोल मोमेंट ऑफ स्क्वेअर कॉइल याचा रेशो काय येणार आहे, 4/π हा रेशो येणार आहे. ठीक आहे. जरा पुन्हा एकदा रिजॉईन करा.